माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे भूजलविषयी व्हिडिओ आहे आणि माझं लाईव्ह चालू असताना एक सबस्क्रायबर बांधव आलते। त्यांचं असं म्हणणं होतं की विहिरीचा जे पॉईंट काढतो आपण ते कसं दाखवतात तुम्ही ते सांगा। माझे व्हिडिओ याच्यापूर्वी बी ह्या चॅनलवर आहेत, विहिरीचा पॉईंट कसं काढतात आणि आमच्या पूर्ण 10 एकर क्षेत्रामध्ये एकच विहिरीचा पॉईंट आहे आणि आम्हाला सध्या पाण्याची गरज नसल्यामुळे आम्ही ती विहीर काही खाल्लेली नाही। परंतु त्यांच्या सांगण्यावरून एकच माणूस होता, परंतु त्यांच्या सांगण्यावरून मला असं वाटलं का ते नाराज होतील, व्हिडिओ नवीन एक काढावा म्हणून आज एक विहिरीचा पॉईंट कसं काढतात याचा व्हिडिओ बनवून राहिलेलो आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणे, व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो परंतु सविस्तर माहिती याच्यात मिळणार आहे की विहिरीचा पॉईंट कसा असू शकतो। तर ह्या रॉडच्या हे रॉड आहे 3.5 फूट यल रॉड आहे, 3 फूट असे लांब आहे आणि याचा जे बँड आहे ते अर्धा फूट आहे। खालचा जो भाग आहे बँडपासून खाली तो अर्धा फूट आहे। याच्यात लोखंडी रॉडवर पण आपण विहिरीचा बोरचा पॉईंट काढू शकतो आणि बोरचा सुद्धा काढू शकतो। पण आजचा जो व्हिडिओ आहे तो विहिरीचाच आहे, विहिरीचा पॉईंट कसं काढतात। तर सगळ्यात अगोदर जे आपलं क्षेत्र असन त्याच्यातले आपल्याला क्रॉस कुठं आहेत नेमके 3 क्रॉस 4 क्रॉस 2 क्रॉस म्हणजे एकमेकाच्या विरोधात गेलेल्या लाईनी असतात त्या कुठं आहेत ते पहिले शोधावं लागतं। आणि ते शोधायसाठी चारही जी बाजू आहे वावराच्या त्या राऊंड मारून जास्त क्रॉस कुठं निघतात ते क्रॉस म्हणजे एकापेक्षा जादा जिथं नळ आहेत तिथं खुणा करून घ्यायचे आणि ते क्रॉस बोरचा आहे किंवा विहिरीचा आहे याच्यातला फरक जो प्रयोग सांगतो तोच आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तो फार अवघड नाही। क्रॉसचा तो फरक याच्यामुळे सांगतो की जे पाण्याचे जे स्रोत असतात 1 किंवा 2 किंवा 3 हे एकमेकाच्या जवळ जेव्हा येतात लई म्हणजे 1-2 फुटाचा फरक, तर तसा क्रॉस विहिरीचा ठरू शकतो। बाय चान्स त्याच्यातून एखाद्या दिवस तो क्रॉस जर लई खाली जर असला तर तो विहिरीचा पॉईंट नाही निघत, परंतु ज्यादा शक्यता असा जो प्रयोग दाखवते तो विहिरीचाच पॉईंट असतो। कारण विहिरीचा पॉईंट म्हणजे जे 2-3 नळ असतात ते त्यांची हाईट म्हणजे त्यांची जवळ असतात ते, त्याच्यामुळे त्यांना विहिरीचा पॉईंट आपण समजतो। पण ते जर खाली असलं 100 फुटाच्या खाली, हा प्रकार जर 100 फुटाच्या खाली जर असला तर विहिरीला पाणी लागत नाही, बाय चान्स एखाद्या ठिकाणी होतो। पण जर आपल्याला विहीर खांद्याची असली तर सहसा असाच क्रॉसचा पॉईंट आणि विहिरीचे काय लक्षणे असतात आज ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर निवांत पहा। इथं तर मी ऑलरेडी 1 वर्षापूर्वीच विहिरीचा पॉईंट काढून ठेवलेला आहे आणि त्याची ह्या क्रॉसची ओळख विहिरीचाच पॉईंट कसा आहे व्हिडिओ याच्यासाठी स्पेशल। तर पहा, पहिले मी तुम्हाला लाईनी दाखवतो, पहिले 1 रॉडने दाखवतो, मग नंतर 2 रॉडने दाखवतो। आणि रॉड धरताना जर चूक झाली तर 100% तोटा होऊ शकतो। रॉड बँडपासून एकच बोटावर धरलं तर फॉल्ट होण्याची शक्यता फार कमी राहते आणि रॉड जास्त वर बी नाही धरायला पाहिजे आणि जास्त खाली बी नाही धरायला पाहिजे। रॉड छाती आणि पोटाचा जो जॉईंट असतो आपल्या शरीराच्या त्या लेवलला पाहिजे असं। हे पहा, 1 लाईन, हा दुसरी लाईन, पहा तिसरी लाईन। आता ह्या लाईनी तर झाल्या 1 रॉडनं। आता आणखीन पहा ही लाईन 2 रॉडने काय करते। पाहणी जर वाहत असलं तर रॉड पाठीमागं जातात आणि एकदम दाबाने जातात, मोकळ्याने जात असं रॉडला वजन लागल्यासारखं झालं पाहिजे, तेव्हा ती लाईन वाहती अशी समजायची। इकडं पाहिलं वजनदार
होऊन ती पाठीमागं जायला पाहिजे, तेव्हा ती पाण्याची लाईन आहे. आणि वाहतं पाणी नुसतं त्याच्यात एवढं अंदाज आपण काढू शकतो का हे पाणी वाहतं नेमकं किती पाणी वाहतं. याच्यासाठी एक एक लाईनला असं चेक करावं लागेल आपल्याला. ही एक लाईन याला किती लांबून हे रॉड याच्याकडे आकर्षित होतात, त्याच्यावरून याचा अंदाजा काढू शकतो आपण का ही पाणीची लाईन चांगली वाहते. आणि ही जी लाईन असती त्याच्यावर असं चलून जरी पाहिलं आपण तर रॉड असे पाठीमागं जाऊन पाठीमागं थांबायला पाहिजे, तर ती लाईन वाहते. आणि विहिरीचा पॉईंट कसा आहे नेमका, याचे 2 प्रयोग आहे इथं. जर हा क्रॉस आहे, ह्या क्रॉसपासून जर आपण 10 फुटावर जर असे रॉड नुसते असे धरले तर त्या क्रॉसकडे असे वळायला पाहिजे. न शरीराची हालचाल न करता जर रॉड असे क्रॉसकडं जर वळले तर हा विहिरीचा पॉईंट आहे असं गृहीत धरण्यात येईल. आणि दुसरा आणखीन असा प्रयोग आहे का, एवढ्या जागेत अशी तर लाईनी आहे, परंतु असं जर क्रॉसकडं आपण जायला सुरुवात केली तर रॉड असे उघडतात कुठं पण. ह्या क्रॉसकडं जाण्याचा जर प्रयत्न केला आपण, ही दुसरी खूण आहे, प्रमुख खूण हा पॉईंट विहिरीचा आहे याची. कारण असं होतात. तर हा विहिरीच्या पॉईंटविषयी जे लक्षणे होते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ज्या लोकांना हा व्हिडिओ पसंत आला त्यांनी कॉमेंट करणे आणि लाईक करणे, आणि ज्यांनी पाहिला त्यांचं बी फार फार धन्यवाद.